आजचा दिवस म्हणजे चहा डे, इंटरनॅशनल चहा डे आणि या दिवशी सर्व ठिकाणी चहाचे आयोजन केले जाते. आता चहाविषयी बघा तुम्हाला मी एक मस्त छानशी गोष्ट सांगतो. चहाची रंजक गोष्ट. खूप वर्षापूर्वी चायनामध्ये एक राजा होता. त्याचे नाव होते शेनॉंग. असे म्हणतात की तो औषधी वनस्पतींचा अभ्यास करत असे. एक दिवस तो गरम पाणी उकळत बसला होता. अचानक जवळच्या झाडाची काही पाने त्या पाण्यात पडली. पाण्याचा रंग बदलला आणि सुगंध पसरला. राजाने ते पाणी प्याले आणि त्याला खूप ताजेतवाने वाटले. हीच होती चहाची सुरुवात, अशी प्रसिद्ध गोष्ट सांगितली जाते. त्यानंतर तुम्हाला मी दुसरी गोष्ट सांगतो बघा. नंतर चहा हळूहळू जगभर पसरला. इंडियामध्ये चहा मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात लागवड केला गेला. विशेषतः आसाम आणि दार्जिलिंग येथे चहाचे मळे प्रसिद्ध झाले. आता भारतात चहा कसा लोकप्रिय झाला? ऐका, पूर्वी भारतात लोक वेगवेगळी पेये पीत असत, पण ब्रिटिशांनी चहाचा व्यापार वाढवला. नंतर भारतीय लोकांनी त्यात दूध, साखर, आलं, वेलची घालून कटिंग चहा आणि मसाला चहा तयार केला. आज चहा हा भारतातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. म्हणजेच पहिली जेव्हा ट्रेन सुरू झाली होती मुंबई ते ठाणे, त्यावेळेस लोक ट्रेनमध्ये जाण्यासाठी घाबरत, परंतु ब्रिटिश लोकांनी त्यांना चहाचे आमिष दाखवले. तेव्हा ते चहा पिण्यास फारच आनंदी राहिले आणि मग ते ट्रेनने प्रवास करू लागले. चहा दिनाबद्दल माहिती. इंटरनॅशनल डे. आजचा इंटरनॅशनल टी डे दरवर्षी 21 मे रोजी साजरा केला जातो. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा साजरा केला जात आहे. हा दिवस चहाचे महत्त्व, चहा उत्पादक, शेतकरी, कामगार आणि चहा उद्योग यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस मान्यता दिली आहे. जगभरात या दिवशी चहा महोत्सव आयोजित केले जातात. विविध प्रकारचे चहा दाखवले जातात. शेतकऱ्यांच्या मेहनतीचा गौरव केला जातो. आरोग्यासाठी चहाचे फायदे सांगितले जातात. चहाचे काही प्रकार: मसाला चहा, ग्रीन टी चहा, ब्लॅक टी चहा, लेमन टी चहा, कोल्ड चहा, कटिंग चहा. आणि चहा हा कसा आहे की चहाशिवाय मैत्री होत नसते. एक कप चहा फक्त पेय नसतो, तो मैत्री, गप्पा आणि ताजेपणाचा सुंदर अनुभव असतो. गप्पा टप्पामधूनच चहातूनच मित्रमैत्रिणी निर्माण होतात. म्हणजेच काय की चहाशिवाय कोणतीही गोष्ट चालत नाही. काही सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो, पेपर वाचताना चहा लागतो, दुपारी चहा लागतो, ऑफिसमध्ये आले की चहा लागतो, 3 वाजले की चहा लागतो, संध्याकाळी 6 वाजले की चहा लागतो, झोपेतून उठले की चहा लागतो. कारण की काहींचं डोकं दुखतं आणि चहा पिला की त्यांचं डोकं शांत होतं आणि ते ताजेतवाने होतात. म्हणजे चहामुळे माणसाला एक शक्ती येते, प्रेरणा येते, म्हणजे उत्साह वाढतो आणि त्यांचे मन ताजेतवाने टवटवीत होते. म्हणून सर्वांनी चहाचा आस्वाद घेतला पाहिजे. असं काही जबरदस्ती नाही, कारण की चहा पिण्याचे तोटेसुद्धा आहेत. ज्यांना म्हणजेच डायबिटीज आहे ते त्यांच्यासाठी वेगळा चहा असतो, म्हणजेच काय शुगर फ्री चहा असतो, शुगर फ्री चहा. तर असा चहा प्रत्येकाला देणे शक्य नसतं, गोड चहा, म्हणून शुगर फ्री चहा तयार केलेला आहे. तर चहा हे एकदम उत्तम पेय आहे, परंतु ते थोडेच घ्यावे. तर सर्वांना चहा दिनाच्या निमित्ताने भरपूर शुभेच्छा. आपण आज मोठ्या आनंदाने चहा दिवस साजरा करूया. सर्व मित्रमैत्रिणीला घेऊन चहा पिऊया, टपरीवर जाऊया, ठिकठिकाणी जाऊन मजा लुटूया. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.